नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे साक्षी लाडे 1020 मध्ये। आज मध्ये सकाळचे रुटीन चालू झालेले आहे। मुलगा शाळेत गेल्यानंतर मी सर्वप्रथम स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी किचन ओटा हा स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। त्यानंतर किचन वाईप्स पॅडने मी तो स्वच्छ पुसून घेणार आहे, म्हणजे तो सुकल्यावर जरा स्वच्छ झाल्यावर चांगला वाटतं, जेवण बनवायला सुद्धा छान वाटते। म्हणून किचन वाईप्स पॅडने मी तो पूर्णपणे त्यातलं पाणी काढून टाकणार आहे आणि स्वच्छ कोरडा असा करणार आहे। हे किचन वाईप्स पॅड ऑनलाईनसुद्धा भेटतात, मिशोवर, डीमार्टमध्ये सुद्धा भेटतात किंवा एखाद्या किराणा स्टोअरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकतात, तिथून तुम्ही घेऊ शकता। त्यामुळे आपण किचन स्वच्छ करताना किचन वाईप्स पॅडचा फार उपयोग होतो आणि त्यामुळे आपण एखादं पाणी असेल पडलेलं किंवा काही दुसरं अजून काही सांडलेलं असेल तर याच्याने पटकन असे कोरडे करता येते। त्यानंतर मी भांडेसुद्धा घासणार आहे। आधी थोडे भांडे घासून झालेले आहेत, बाकीचे भांडे मी घासून स्वच्छ ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता किचन स्वच्छ झाल्यावर असा सुंदर असा दिसत आहे, त्यामुळे मन एकदम प्रसन्न होते आणि आपण किचनमध्ये जेवण बनवताना आनंदी राहतो। असे म्हणतात की किचनमध्ये लक्ष्मी असते, त्यामुळे सर्वप्रथम किचनची साफसफाई केल्यानंतरच स्वयंपाक करायला लागावा। त्यानुसार मी माझे रोजचे रुटीन चालू करते। तुम्ही बघू शकतात आता एका साईडला मी दूध तापवायला ठेवलेलं आहे, तर दुसऱ्या साईडला मी सगळ्यांसाठी चहा करायला ठेवलेला आहे। त्याचबरोबर माझ्या मुलीला शाळेत जायचे असते, त्यामुळे तिला जेवणाची तयारीसुद्धा मला करायची असते, म्हणून मी तिच्यासाठी वरण भात करत आहे। आम्ही समप्रमाणात मूग डाळ आणि तूर डाळ असे वापरतो। आता मी ती मूग डाळ तूर डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। धुवून घेतल्यानंतर ती आम्ही डब्यामध्ये डाळ लावतो, त्यामुळे आम्ही डब्यामध्ये मी ती स्वच्छ धुवून झाल्यानंतर शिजवण्यासाठी डब्यामध्ये घालून कुकरमध्ये शिट्ट्या घेणार आहे। अशा प्रकारे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ डाळ धुतल्यानंतरच आपण घेतो। हे आमचे रोजचे रुटीन आहे। आमच्या घरात सगळ्यांना वरण भात हा डेली लागतोच, त्यामुळे रोज आम्ही वरण भात करतो। आमच्या मुलांनासुद्धा खूप सवय आहे वरण भाताची, त्यामुळे ते आनंदाने वरण भात खातात। अशा प्रकारे मी 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। एकीकडे माझा चहा खळखळून उकळत आहे, त्याचा सुगंध पसरलेला आहे। सर्वांचे डेली रुटीन हे चहापासूनच सुरू होते, तसे माझेही आहे। आता डाळ शिजवताना मी सर्वप्रथम त्यामध्ये थोडासा हिंग, थोडीशी हळद टाकून घेणार आहे, त्यामुळे डाळीला एक उत्तम कलर पण येतो आणि सुवास पण छान येतो। आता मध्ये मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता माझे एकीकडे दूधही तापत आलेले आहे, ते उतरवून मी तिथे आता कुकर ठेवणार आहे। एकीकडे चहा उकळतो आहे, एकीकडे कुकर चालू आहे। सकाळची धावपळ असते, धावपळीमध्ये कामाची गर्दी असते। सर्वप्रथम मी चहा आणि बिस्किट खाणार आहे, त्याच्या पुढेच मी माझी दिवसाची सुरुवात करते। कुकरच्या 2-3 शिट्ट्या थोडी बाहेर बघावे, चक्कर मारावी म्हणून बघते, तर बाहेर पाऊस नव्हता। तुळशी अशी सुंदर आमची फुललेली आहे आणि कुंडीमध्ये सुद्धा तुळशीचे बारीक बारीक रोपं आलेले दिसत आहे। शेजारच्या कुंडीमध्ये पण आमच्या आईने मंजुळा टाकल्या होत्या, त्यामुळे सुंदर असे बारीक बारीक तुळशीची रोपं आलेली आहे। आता मी घरात येते। आता एका साईडला मी वरणाला फोडणी देत आहे, त्यामुळे मी एका पातेल्यामध्ये थोडे तेल टाकते। आम्ही साध्याही पद्धतीचे वरण करतो, कधी सर्व पदार्थ असतात तर ते टाकूनसुद्धा वरण करतो, पण साधे सिंपल वरणसुद्धा खूप चवदार लागते। सर्वप्रथम मी भांड्यामध्ये तेल ओतून घेतले, त्यामध्ये राई जिऱ्याची फोडणी घालणार। राई जिरे छान तडतडले की बाकीचे
उरलेले पदार्थ टाकणार आहे मी. सर्वप्रथम मी घालणार राई जिरे छान तडतडलेले आहेत. त्यामध्ये मी घालणार आहे थोडासा हिंग घालणार आहे आणि लसूण कुटलेला आहे तो मी टाकणार आहे. लसणामुळे वरणाला स्वाद हा एकदम छान येतो. लसूण थोडासा परतवल्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे. एका साईडला मी वरण घोटून घेतलेलं आहे. चमच्याने सर्व डाळ ही मिक्स केलेली आहे. हे सर्व मिश्रण मी हलवल्यानंतर त्यामध्ये मी डाळ ओतणार आहे आणि छान असा तडका देणार. छान अशी फोडणी बसलेली आहे. कधीही वरणाला फोडणी देताना जर तडक्याचा आवाज आला तर ती फोडणी चांगली बसे असं म्हणतात. वरतून मी कोथिंबीर टाकलेली आहे. चवीनुसार आता मी त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. चवीनुसार थोडेसे मीठ टाकणार आहे. अशा प्रकारे माझे वरण हे झालेले आहे. वरणाला छान खळखळून उकळी आली की नंतर मी गॅस हा बंद करणार आहे. चवीनुसार मीठ घालत आहे. एका साईडला भात शिजत ठेवलेला आहे. आम्ही पातेल्यातच भात करतो, कुकरमध्ये नाही करत. त्यामुळे थोडा वेळ लागतो पण चवदार होतो. एका साईडला वरण, एका साईडला भात, असा सुंदर असा माझा सकाळचा जेवणाचा घात